स्वतःच्या पत्नीला जिवंत पेटवून आणि चाकूने वार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी पतीला विटा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने फाशीची ऐतिहासिक शिक्षा सुनावली आहे. रामचंद्र उर्फ संतोष आनंद कदम असं फाशीची शिक्षा झालेल्या नराधम पतीचं नाव आहे. या खटल्यात न्यायालयाने त्याला 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावलाय. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर भागवत यांनी ही शिक्षा सुनावली आहे. 7 जून 2021 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास खानापूर तालुक्यातील भूड येथील आरोपी रामचंद्र उर्फ संतोष कदम याच्या राहत्या घरी ही घटना घडली होती. आरोपी रामचंद्र कदम याचे त्याची पत्नी मयत सौ दीपाली रामचंद्र कदम हिच्यासोबत 4 दिवसांपासून घरगुती कारणावरून भांडण सुरू होतं. या भांडणाच्या रागातून दीपाली झोपलेली असताना आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलं. त्यानंतर तिच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केलं. सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना 11 जून रोजी दीपाली यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी राहुल अंकुश सुळे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या घटनेनं संपूर्ण खानापूर तालुक्यात खळबळ उडाली होती. विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी हा गुन्ह्याचा तपास केला. विशेष सहाय्यक सरकारी वकील आरती महानंद साटविलकर यांनी सरकार पक्षातर्फे न्यायालयात भक्कम पुरावे आणि युक्तिवाद सादर केला. विटा न्यायालयाचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर भागवत यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर गुन्ह्याचे क्रूर स्वरूप पाहून आरोपीला कलम 302 अंतर्गत दोषी धरत थेट फाशीची शिक्षा सुनावली. या निकालामुळे परिसरातून समाधान व्यक्त केलं जात आहे. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली असून सलग 5 दिवस अतिवृष्टी सुरूच होती. यामुळे धरण 83.60% भरलंय. धरणामध्ये पाण्याची आवक वाढ झाल्यामुळे परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास धरणाचे 4ही दरवाजे 1 फुटाने उघडण्यात आलेत. विद्युतगृहातून 1400 तसेच दरवाजातून 2000 क्युसेक असा एकूण 3400 क्युसेकने पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जुलैपासून धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू होती, त्यामुळे पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. धरणात 28.66 टीएमसी पाणीसाठा झाला असून 17.46 टीएमसी एकूण पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. 21.78 टीएमसी उपायुक्त पाणीसाठा झालाय. शुक्रवारपासून पावसाचं प्रमाण कमी झालंय. 7 दिवसात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण दूर झालंय. तालुक्यातील 49 पैकी 45 पाझर तलाव भरलेत, तर निगडी 80, कापरी 90, लादेवाडी 70 आणि भाट शिरगाव 90% भरले. चांदोली धरण परिसरात 1 जून पासून 1372 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाथरपुंज, निवळे, धनगरवाडा आणि वारणा धरण परिसर या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची हजेरी असल्याने धरणामध्ये 8126 क्युसेकने पाण्याची आवक झाली आहे. वारणा धरणातून वारणा नदी पात्रात 3400 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे सहाय्यक अभियंता बाळासाहेब पाटील आणि शाखाधिकारी सुदाम कुंभार यांनी सांगितले. शिराळा तालुक्यातील मांगले येथे अनेक वर्षांची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रीयन बेंदूर सण पावसाची उघडीप दिल्याने डीजे तालावर तरुणांच्या जल्लोषात उत्साहात साजरा करण्यात आलाय. बैलांना सजवून, शिंगे रंगवून, अंगावर नवीन झुलीव, गळ्यात घुंगरांच्या माळा घालून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत महिलांनी बैल जोडप्यांचं औक्षण केलंय. पूर्वी गावातील प्रत्येक भाऊकीकडून एक बैल जोडी मिरवणुकीत सहभागी होत असे. बैलांच्या पुढे पारंपरिक वाद्यांचा गजर होत असे. मात्र बदलत्या काळानुसार बैल पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे, त्यामुळे अनेक जण मिरवणुकीसाठी बैलजोड्या खरेदी करतात. बैलगाडी शर्यतीतील बैल भाड्याने आणतात किंवा पाहुण्यांच्या बैलजोड्या सहभागी करून घेतात. अलीकडच्या काळात पारंपरिक वाद्यांच्या जागी डीजे संस्कृतीचा प्रभाव वाढलाय. भावकीसोबतच तरुणांचे स्वतंत्र गट तयार झाल्याने मिरवणुकीत अधिक गट सहभागी झाले. त्यामुळे बैलजोड्या इतका डीजेकडे तरुणांचा ओढा दिसून येतोय. प्रमुख चौक, रस्ते आणि प्रवेशद्वार आकर्षक फलक आणि स्वागत कमानींनी मांगले नगरी सजली आहे. दुपारी मुख्य प्रवेशद्वारापासून मिरवणुकीस सुरुवात झाली. जिल्ह्यातील आणि परिसरातील तरुणांनी मोठ्या अभूतपूर्व इथे गर्दी केली होती. तरुणाई वाद्याच्या गजरात बेहोशपणे नाचत होती. बेंदूर सणामुळे गावाला जणू यात्रेचं स्वरूप आलं होतं. स्टँड परिसरात मेवा मिठाईचे, खेळण्याचे स्टॉल, पाळणे, जम्पिंग जॅक, अन्य खेळणी आली होती. त्या ठिकाणी लहान मुलांनी देखील मोठी गर्दी केली. महाडिक युवा शक्ती आणि पंचायत समिती सदस्य मोहन पाटील यांच्या वतीने बैलजोड्या मालकांचा झाड आणि फेटा देऊन सत्कार करण्यात आलाय.
मिरज शहरातील गजबजलेल्या एसटी स्टँड परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर पत्त्यांच्या क्लबवर शहर पोलिसांनी छापा टाकत तब्बल 22 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणलेत. पोलिसांनी मिरज एसटी स्टँड समोर असलेले हॉटेल मयूर ताज हॉटेलच्या बोळात छापा टाकून 6,542 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ताब्यात घेतलेल्यांमध्ये संदीप सातपुते, ख्वाजा शेख, मयूर गायकवाड, इम्रान निशानदार, प्रवीण ढाले, सूरज कांबळे, लालसाब लख मैसूर, शाहरुख शेख, इब्राहिम शेख, टिपू सुलतान मुजावर, यल्लाप्पा कोळी, शीतल हारगे, मुस्ताक जुनेदी, रमजान शेख, ख्वाजा मलिक शेख, भरत पाटील, युनुस मुजावर, सैफू जातकार, सलीम मुल्ला, नवाब शेख, अमीन शेख, सदानंद हळी, सुरेश गोसावी, दत्तात्रय शिंदे, रवी कोलप अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. शहराच्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी हा पत्त्यांचा क्लब सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकलाय. पोलिसांनी घटनास्थळावरून पत्त्यांचे संच, अनेक मोबाईल फोन तसेच इतर साहित्य जप्त केलंय. बेकायदेशीर पत्त्यांचा क्लब शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी एसटी स्टँड परिसरात सुरू होता. दिवसभरात हजारो नागरिकांची इथे ये जा असलेल्या या भागात अशा प्रकारचा जुगार सुरू असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जाते. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर व्यवसाय चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून भविष्यात अशा प्रकारच्या क्लबवर आणखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात येत आहेत. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व व्यक्तींची चौकशी सुरू असून या जुगार अड्ड्याचा मुख्य सूत्रधार कोण, हा क्लब किती दिवसांपासून सुरू होता आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले पक्षाचा तीव्र विरोध आहे. उपवर्गीकरण करण्याचा निर्णय न घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी संजय कांबळे म्हणाले, राज्यात अनुसूचित जातीत उपवर्गीकरणामुळे प्रचंड असंतोष निर्माण झालाय. त्याचा प्रतिकूल परिणाम सामाजिक सलोखा, बंधुता आणि समानता यावर होण्याची शक्यता आहे. उपवर्गीकरणामुळे जाती तेढ वाढून अंतर्गत मतभेद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. श्वेतपद्म कांबळे म्हणाले, शासनाने उपवर्गीकरणाबाबतचा समितीचा अहवाल खुला करावा. जनगणनेनंतर लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या, तोपर्यंत आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द झाला पाहिजे. यावेळी नगरसेवक जगन्नाथ ठोके, नानासाहेब वाघमारे, राजेंद्र खरात यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी संजय कांबळे पाटील, बोधिसत्व वाने, अरुण आठवले, छाया सरवदे, आशा साबळे यांच्यासह मोठ्या संख्येने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या महात्मा गांधी विद्यार्थी वसतिगृहासाठी 36 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय. त्याला मंजुरी मिळताच सुसज्ज वसतिगृह उभारण्याचं नियोजन आहे. सांगलीतील ऐतिहासिक महात्मा गांधी वसतिगृह हे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा आधार आहे. सद्यस्थितीत त्याची इमारत अत्यंत जीर्ण आणि धोकादायक झाली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने एप्रिल 2022 मध्ये ही इमारत पूर्णपणे जीर्ण आणि धोकादायक घोषित केली आहे. तरीही जीव मुठी धरून विद्यार्थ्यांचा तिथे मुक्काम आहे. पिण्याचं पाणी, स्वच्छतागृहे, वीज आणि अभ्यासिका यांची मोठी दुरावस्था झाली आहे. अत्यंत सुरेख आणि सुसज्ज बांधणी असलेल्या या वसतिगृहाचा लाभ आजवर हजारो विद्यार्थ्यांना झालाय. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते आर पाटील 1979 ते 1985 या काळात विद्यार्थी दशेत वसतिगृहात राहिले होते. त्यामुळे या वसतिगृहाला काहीशी भावनिक पार्श्वभूमी देखील आहे. सध्या त्याची दुरावस्था झाल्याने जिल्हा परिषदेने नव्याने उभारणीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गेली अनेक वर्ष हे वसतिगृह जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या अखत्यारीत होते. त्यानंतर 8 ते 9 वर्ष शिक्षण विभागाकडे सोपवण्यात आलं. वर्षभरापूर्वी पुन्हा समाज कल्याण विभागाकडे वर्ग करून घेण्यात आले. सध्या ते समाज कल्याण विभागाच्या ताब्यात असल्याने फक्त मागास विद्यार्थ्यांनाच येथे प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. बैलांप्रती असलेला आदरभाव व्यक्त करणारा बेंदूर सण शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. ग्रामीण भागात या सणामुळे सकाळपासूनच मोठा उत्साह होता. जनावरांना सकाळपासूनच खायला घालून त्यांना ओढे, नदी आणि तलावात स्वच्छ धुण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. बैलांना धुतल्यानंतर त्यांच्या शिंगांना कलर लावून पाठीवर गुलाल टाकत झुली घालण्यात आल्या. काही ठिकाणी बैलांच्या सवाद्य मिरवणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागात दुकाने आणि बाजारपेठेत सर्वत्र बेंदूर सणासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची दुकाने गजबजलेली होती. सायंकाळी बैलांना पूजन करून शेतकऱ्यांनी पुरणपोळी खायला घालत मोठ्या उत्साहात बेंदूर साजरा करण्यात आलाय. दरम्यान सांगली शहर आणि परिसरात
बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात आला। शेतकऱ्यांनी सकाळी आपल्या बैलांना अंघोळ घालून त्याची पूजा करून अंगावर झूल पांघरून पूजा केली आहे। सर्वत्र पाऊस पडत असल्याने शेतकरीही सुखावला असून भर पावसातही शेतकऱ्यांनी पशुधनाची पूजा करून गोडधोड खाऊ घालून शिंगांना रंग लावून तसेच अंगावर रंगाने रंगवून बैलांना सजवण्यात आले। अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत न्यायालयात दाखल प्रलंबित प्रकरणे निकालात काढण्याच्या अनुषंगाने ठोस आराखडा तयार करावा। पीडितांना नोकरी देण्याच्या अनुषंगाने गतीने कामकाज करावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। प्रकरणांवर केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष यांनी घेतलाय। या प्रसंगी ते बोलत होते। या बैठकीत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोकरे आदी जण उपस्थित होते। जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष म्हणाले, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989 अंतर्गत दाखल प्रलंबित प्रकरणे निकालात काढण्याच्या अनुषंगाने प्रधान न्यायाधीश यांच्यासोबत बैठक घेण्यात आली आहे। अशा प्रकरणांमध्ये बाजू लढणाऱ्या सर्व वकिलांसोबत बैठक घेण्यात येईल। न्यायालयीन लढ्यात साक्षीदार उपस्थित राहतील आणि ते फितूर होणार नाहीत याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी असंही त्यांनी सूचित केलंय। कौलापुरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने मिरज पंचायत समितीने ग्रामपंचायतीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। ग्रामपंचायतीने स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत। उलट 10 दिवस पाणी पुरवठा बंद ठेवलाय। त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। कौलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छ पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते गजानन यादव यांनी कौलापुरातील काही ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेऊन गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याची तपासणी केली। यामध्ये गावचं पाणी पिण्यास योग्य नसल्याचं अहवालात स्पष्ट झालं। शिवाय बुधगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन आढळून आलं नाही। तसेच येथील क्लोरीन रजिस्टर गायब दिसलं। त्यामुळे गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत होतं। यादव यांनी पंचायत समितीकडे या संदर्भात तक्रार केली। अस्वच्छ पाणी पुरवठा संदर्भात पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। दरम्यानच्या काळात ग्रामपंचायतीने स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी कोणतेही प्रयत्न न करता थेट पाणी पुरवठा 8 दिवस बंदच ठेवलाय। त्यामुळे गजानन यादव यांच्यासह ग्रामस्थांनी सोमवारी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर मडके यांची भेट घेतली। त्यांनी तात्काळ विस्तार अधिकाऱ्यांना बैठक घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले। दरम्यान 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा गजानन यादव यांनी दिलाय। पश्चिम महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 700 रुपये दुसरा हप्ता तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी केली आहे। यंदा खरीप हंगाम अर्ध्यावर आला असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अडसाली ऊस लागवड, मशागत, रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी तसेच ट्रॅक्टर भाड्यात झालेल्या मोठ्या दरवाढीमुळे आर्थिक ताण वाढलाय। रासायनिक खतांच्या गोणीचे दर सुमारे 2500 ते 2700 रुपयांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून त्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे। दुसरीकडे राज्यातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती यंदा समाधानकारक असल्याचा दावा त्यांनी केलाय। साखरेचा विक्री दर प्रति क्विंटल 4500 रुपयेपेक्षा अधिक असून किरकोळ बाजारात साखर 50 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त दराने विकली जाते। तसेच बी हेवी मोलॅसिसचा दर 67 रुपये प्रति लिटर, हेवी मोलॅसिस 55 रुपये प्रति लिटर आणि कच्च्या अल्कोहोलचा दर 63 रुपये प्रति लिटर असल्यामुळे साखर कारखान्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं। या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी आपल्या आर्थिक क्षमतेचा विचार करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रति टन 700 रुपये दुसरा हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा अशी मागणी भागवत जाधव यांनी केली आहे।